हाय हॅलो नमस्कार. आणि आता चहा ठेवलेला आहे मी आणि मसाल्याचा डब्बा मी आता भरून घेणार आहे आणि पूर्ण मसाला वगैरे याच्यात भरून घेतलेला आहे मी. आता घेऊन आलेली आहे. चला, आणि आज येणारे सुमित. चला मग आता नंतर बोलते. आणि आई बघा बेसन पीठ गाळून ठेवणार आहे याच्यामध्ये, कारण मी तयारच जाणत असते म्हणून म्हटलं गाळून वगैरे ठेवत असते, नंतर मग आपल्याला पटकन घेता येत असतं. नाही, चला आता मी करणारे मस्त छान मसाल्याची खिचडी, कारण सुमितला खूप आवडते. मी मस्त छान सर्व कट करून घेतलेले आहे, बटाटा वगैरे, तुरीचे दाणेसुद्धा टाकलेले, आणि मस्त करणारे गरमागरम कढी. चला, खिचडी, कढी, पोळ्या म्हणजे चपात्या, आणि मस्त झणझणीत करणारे हिरवी मिरचीचा ठेचा. आणि आता मिस्टरांची झालेली झोप, आणि 3 वेळा चहा झालेला आताच्या. आता बघा, हा 3ऱ्यांदा चहा ठेवलेला आहे आणि स्वयंपाकाची तयारी करत आहे. काय हो, किती वेळा चहा घेणार? 3 वेळेस. बाबा. आणि आईने मस्त छान कणिक वगैरे म्हणून घेतलेली आहे. आणि आईचं काम तर एकदम सांगायचं कामच नाही, आईचं काम. चला आता आम्ही स्वयंपाक करतो, चहा घेतो आणि नंतर बोलतो. आणि मिस्टर गेले मामाला आणण्यासाठी. सुमित आणि मामा आलेले आहे. आणि पाऊस बघा, खूप पाऊस चालू आहे बरं का इकडं गुजरातला. सुमित पूर्ण ओला आला बघा. नाही होतं का आम्ही आत्ता तर बाहेर गेलो आम्ही. आणि नंतर मग आम्ही छान मस्त जेवण वगैरे केलं. गरमागरम कढी, खिचडी, लोणचं, पापड, छान आम्ही जेवण वगैरे केलं, गप्पा गोष्टी केल्या. आणि वहिनीने बघा खूप काही फराळाचं दिलेलं आहे. नंतर मी दुसऱ्या दिवशी मिस्टरांसाठी छान डबा वगैरे केला, त्यांना कामावर जाण्याची घाई आहे. आणि आता हे सर्व आवरायला ठेवलेलं आहे. मस्त पुलावर आणि बटाट्याची भाजी केलेली आहे मी. दुसऱ्या दिवशी बघा बरोबर राईट टाईम 8 वाजले, आणि 8 वाजता मी घरी आलेली आहे कामावरून. आणि मामाला म्हटलं स्वयंपाकामध्ये काय करू, मिस्टरसुद्धा घरी लवकर आलेले आहे. तर मामा बोलले म्हणे मुगाची डाळ वगैरे कर. म्हटलं वरण भात वगैरे करू का? मामा म्हणे नाही, मी अजून 2-3 दिवस थांबणार आहे, मग नंतर कर. म्हटलं ठीक आहे. चहा वगैरे घेतला. नंतर आता स्वयंपाकामध्ये मी छान मस्त मुगाची डाळ वगैरे करणार आहे. हिरवी मिरची वगैरे टाकून, हिरवी मिरची, लाल टोमॅटो, कांदा आणि लसूण छान मस्त फोडणी वगैरे देणार आहे. आणि खूप छान लागते बरं का. आणि लसूण मी खूप जास्त वापरत असते. आणि पाऊस खूप चालू आहे म्हणून कपडे वगैरे घरातच वाळू घातलेले आहे, त्याच्याकरता तुम्ही समजून घ्या. चला मग आता आम्ही जेवण वगैरे केले छानपैकी, मस्त गरमागरम मुगाची डाळ. आणि मला भाताशिवाय माझं जेवण होत नाही. मला रोज भात किंवा खिचडी लागते संध्याकाळी, आणि सुमितलासुद्धा. चला मग आता आम्ही छान मस्त जेवण वगैरे केले. आणि काही दिवाळीची मिठाई वगैरे आहे. सुमितचं कसं आहे म्हणे मम्मी मी खोलतो. म्हटलं ठीक आहे, कारण तो आता गावावरून आलेला आहे. आणि नंतर त्याने हे डबा खोलण्यासाठी मिस्टर त्याला बोलले तू नको खोलू, कारण झाकण वगैरे लागून जाईल. तरी तो ऐकत नाही बघा, ट्राय करत होता. मग शेवटी मिस्टरांनी त्याला झाकण वगैरे खोलून दिलं. आणि छान, खरंच खूप छान झाली होती बरं का मुगाची डाळ आणि भात आणि पोळी. आणि नंतर आमचे जेवणं वगैरे झाले. आणि खूप जोरात पाऊस चालू होता बघा, खूपच म्हणजे अंधार. आणि नंतर मग सुमितने व्हिडिओ वगैरे घेतला. खूपच पाऊस. आणि नंतर तर बाप रे बाप, पाऊस पूर्ण भरून गेलेला आहे बघा. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघा, पाऊस बघा, खूप पाऊस म्हणजे पूर्ण असं काय म्हणता, आपल्या पायरी असतं ना, पायरीपर्यंत पाणी आमच्या दरवाजाचे बघा. खूपच गुजरातला पाऊस चालू आहे, 2 दिवस झाले. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी बघा काही पोळ्या वगैरे पडलेल्या होत्या. मी छानपैकी मस्त काय म्हणता पोळ्यांचा कुचकारा वगैरे करून घेतला, बारीक कांदा वगैरे लसूण टाकून. नंतर मिस्टरांना डबा वगैरे केलेला आहे. आणि सुमितला छान मस्त पोळी गरम करून दिलेली. चला मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.